टिळकवाडीला रॉय रोडवरती आहे, आमचं मूळ घर ते आहे. तिथे एक तो पोपट बाळगला होता, पिंजरात ठेवला होता. वडील म्हणाले, तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आणि त्याला नको काय? म्हणून मग दुसऱ्या दिवशी त्या पोपट्याला सोडलं आणि त्याला पोपट्याला आधी शिकवलं होतं वंदे मातरम म्हणायचं. तो जाऊन त्या परिसरामध्ये आंब्याची झाडं आणि फणसाची झाडं होती, तिथे जाऊन वरती बसला. कोणी आलं की तो वंदे मातरम म्हणायचा, पोलीस आले तरी वंदे मातरम म्हणायचे. माझं नाव विठ्ठल कृष्णराव याळगी, टिळकवाडी हायस्कूल याचा मी विद्यार्थी. नाटक मी शाळेत असताना करत होतो, गॅदरिंगच्या वेळेला. मग मी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवहिंद कॉलिंग नावाचं एक दुकान मी त्यावेळेला रेडिओ दुरुस्त करत असे, ट्रान्झिस्टर दुरुस्त करत असे, विकत असे. गणपत गल्लीत माझं दुकान होतं त्यावेळेला. खेडोपाडी नाटकं व्हायची ना, तर त्यांना ते गॅसवरती लाईट हे करायची, गॅसवरती नाटकं करायचे. मग आम्ही म्हटलं की आम्ही इलेक्ट्रिसिटी देतो आणि त्याच्यावर लाईट करूया, मग रंगीत बिंगीत सगळ्या गोष्टी करता येतात. म्हणून जनरेटर आम्ही नेत होतो. त्याच्यासाठी एक फोर्सन नावाची गाडी विकत घेतली. त्या व्हॅनमध्ये आम्ही जनरेटर इतर सगळं साहित्य सामान ठेवत होतो आणि त्यातून मग खेडोपाडी बेळगाव जिल्हा, धारवाड जिल्हा, कारवार जिल्हा हे चारही जिल्ह्यात आम्ही ते लाईटिंग करत होतो नाटकांना. दरवर्षी आम्हाला ते बोलवायचे. गदगपर्यंत जात होतो आम्ही तिथपर्यंत. 200 वॅटचे किंवा 500 वॅटचे असे बल्ब असायचे, बाकी काही नाही. ट्यूबलाईट मात्र असायचे त्यावेळेला, ट्यूबलाईट होते. मग त्यात रंगीत ट्यूबलाईट, हिरवा, लाल असे ट्यूबलाईट असायचे. त्यामुळं आम्ही तिथं नाच वगैरे असला, डान्स असला तर ते आम्ही करत असत. किंवा खाली साधे बल्ब ठेवायचे, त्याला मग जिलेटिन पेपर लावायचा हिरवा तांबडा असे, आणि ते लायटिंग डान्सच्या वेळेला आम्ही करत असत. त्यामुळे नाटकं पाहणं, नाटकं करणं, अनेक नाटकामध्ये मी लहान मोठ्या भूमिका केलेल्या आहेत. संगीत समुद्र, संगीत संशय कोळ, भावबंधन असे 2-4 नाटकं आम्ही केली. दिल्लीपर्यंत आम्ही ती नाटक स्पर्धेला जाऊन घेतलं. संशय कोळ तर नाटकाला तर पहिला क्रमांक मिळाला 15-16 नाटकामध्ये दिल्लीला. रणजित देसाईंनी वारसा नाटक लिहिलं होतं. वारसा नाटकाचा प्रयोग झाला, आम्ही तिथे प्रयोग केले, 30-40 प्रयोग झाले. आणि कोल्हापुरात सुद्धा पहिला क्रमांक आला. पहिला क्रमांक जर आला तर मुंबईला चान्स मिळतो, मुंबईला स्पर्धेमध्ये. त्याप्रमाणे मुंबईला आम्ही गेलो होतो. आणि त्याची अशी आहे की ते नाटकाच्या शेवटी चंदनाचा वारा असतो मोठा, दुमजली, आणि तो शेवटी जळतो असं दाखवायचं होतं दृश्य. पण त्यावेळेला काही सुविधा नव्हत्या इलेक्ट्रिसिटीच्या. पण अशा परिस्थितीतसुद्धा तो चंदनाचा वारा जळतो असं दाखवलं मी, थोडेसे साधनं घेऊन इलेक्ट्रिसिटीची. आणि त्या दृश्याला प्रेक्षकाकडून 5 मिनटं टाळ्याच नुसत्या पडल्या. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये बातमी आली की हे नाटक कशामुळे लक्षात राहिलं असेल, तर विठ्ठलराव याळगी यांच्या प्रकाश योजनेमुळं. तुम्ही म्हणजे किती भाऊ बहीण होते तुम्ही, की म्हणजे ह्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये असलेले नाही? कुटुंबच होतं म्हणताय? संबंध कुटुंब होतं. जवळजवळ 13 लोकांनी आम्ही कारावास भोगलाय आणि 3 बहिणींनी गोव्याच्या सत्याग्रहात भाग घेतला होता.
वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्यश्यामलां मातरम् वन्दे मातरम्. या याडगी कुटुंबामध्ये जे स्वातंत्र्याचं बाळ करून पाजलं गेलं ते मग आमच्या काकामुळं म्हणजे गोविंदराव यांच्यामुळं. त्यामुळं त्यांचे दुसरे बंधू गोविंदरावचे कृष्णराव माझे वडील आणि माझे काका दुसरे जीवनराव या तिघांनी पण या स्वातंत्र्यासाठी आपण काहीतरी करावं या दृष्टीनं त्यांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. आणि 1930पासून जीवनरावनी तर त्यांचं जीवन सबंध कारावासातच गेलं होतं, कारागृहामध्ये. त्यांची पत्नीसुद्धा त्यांच्याबरोबर असायची, सत्याग्रह करायची जे. सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. 1942 साली महात्मा गांधीजींनी मुंबईच्या त्या अधिवेशनामध्ये, काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये इंग्रजांना असं बजावलं की इंग्रजांनो, हे आमचा भारत आहे आणि आमच्या भारतातून तुम्ही चालते व्हा, क्विट इंडिया. Addressing the historic session of the All India Congress Committee in Bombay on August 7, 1942, Gandhi said, "Our quarrel is not with the British people. We fight their imperialism." And he administered an incantation, "Do or die. We shall either free India or die in the attempt." आणि 9 वर्ष पहाटेपासून भारतामध्ये सबंध पुढाऱ्यांना अटक करण्यात आली. त्या दिवशी 9 ऑगस्ट रोजी आमच्या टिळकवाडीच्या रॉय रोडच्या घरीसुद्धा माझ्या वडिलांना आणि परत जीवनरावना या दोघांना अटक करून हिंडलगाच्या तुरुंगात ठेवण्यात आलं. देशभर सगळ्या नेत्यांना अटक केली. आम्ही त्यांची मुलं, आम्ही तर कशाला गप्प बसायचं, आपण तर काहीतरी करावं या दृष्टीनं टिळकवाडीमध्ये एक 15-16 लोकांचा ग्रुप तयार केला. त्यामध्ये बॅरिस्टर नाथपै पण होते. त्यावेळी ते बॅरिस्टर नव्हते. मग काय करायचं, तर इंग्रजांची बंगले होते कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये बेळगावच्या. तिथे बॉम्बस्फोट घडवून आणायचे, रेल्वेच्या तारा तोडायच्या, टेलिफोनच्या वगैरे. पहिल्या रेल्वे गेटजवळ तिथे बॉम्ब ठेवायचे, कधी खोटे बॉम्ब कधी खरे बॉम्ब, असं करून पोलिसांचा छळ आम्ही अशा प्रकारे करत राहिलो होतो. बस टाईपची रेल्वे बेळगाव ते हुबळी अशी जात होती. त्याला म्हणजे ती बसच होती पण चाकं मात्र रेल्वेची होती. ती रोडावर हुबळी ते बेळगाव, बेळगाव ते हुबळी अशी जात होती. तर एके दिवशी हुबळीहून बेळगावात ती बस आली आणि पहिल्या रेल्वे गेटजवळ आम्ही ती गाडी अडवली आणि त्याच्यावरती तिरंगा झेंडा फडकवला. हा जो झेंडा फडकवला तो सप्टेंबर 1942. 43 पर्यंत आम्ही कामं करत राहिलो होतो. बॉम्ब करणे, हे करणे, ते करणे, ट्रेन डिरेल करणे, पॅसेंजरला काही हात लावायचं नाही, मालगाडी खाली पाडवायची असं ठरवलं. त्याप्रमाणे फर्स्ट रेल्वे गेटजवळ मालगाडी येणार हे समजलं होतं आम्हाला. ते फिश प्लेट असतात त्याचे नट बोल्ट लूज केले, फिश प्लेट काढून घेतल्या आणि ती मालगाडी आली आणि खरोखर इंजिन खाली रुळावरनं खाली आलं आणि मोठा दगड ठेवला होता आम्ही. तो दगड नंतर काहीतरी रात्रीची वेळ होती. दगड ते नंतर हातोडी त्यांनी आणली की स्टेशनवरनं काय काय केलं, फोडत राहिले. पहाटे 5 वाजता तो दगड फुटला गेला आणि नंतर ती गाडी
काय त्यांचा जाक वगैरे लावून स्टेशनात ती गाडी गेली. ह्या सगळ्या गोष्टी कोण करतं हे समजेना पोलिसांना. मग आम्ही म्हटलं आता एक पोलीस स्टेशनवरती हल्ला करावा खळकोटीच्या. संध्याकाळी 7ला तो कॅन्टोन्मेंट पोलीसचा सब इन्स्पेक्टर त्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन सगळी चौकशी करून रोज तो जात होता. का पण तो रोज गेला 7 वाजता तो परत कॅन्टोन्मेंट पोलीस स्टेशनला गेला. गेल्यानंतर आम्ही सगळे तिथं जमलो. माझ्या भावाकडं पिस्तूल होतं. पिस्तुलाचा बार उडवला. पोलिसांना तिथल्या काही समजेना आणि ताबडतोब हल्ला केला. आधी टेलिफोन फोडला आणि पोलिसांची वर्दी जी होती ती काढून घेतली. फक्त अंडरवेअरवरती ते राहिले. पोलिसांच्या बंदुका हस्तगत केल्या 4 आणि त्या 4ही बंदुका काँग्रेसच्या विहिरीत ठेवून दिल्या त्या खाली पाण्याखाली. आता मात्र इंग्रज पोलीस खवळले. पोलिसावरती हात टाकता याचा अर्थ काय म्हणून चौकशी सुरू झाली. त्यावेळेला आम्ही बुरखे घातले होते सगळ्यांनी, पण नाथपैनी बुरखा घातला नाही. ते म्हणाले मला कोण ओळखत नाही काय नाही, मी काय बुरखा घालत नाही. पण त्यातला एक पोलीस मित्र होता, तो नाथला ओळखत होता. त्यांनी मग सब इन्स्पेक्टरला सांगितलं की नाथपै होते, आणखीन कोण कोण होते माहीत नाही, बुरखे घातलेले होते. नाथपैनं त्यांनी ओळखल्यानंतर नाथपैंचे मित्र कोण, हे कोण, याचा मग चौकशी सुरू झाली. मग एक लोकांना त्यांनी अटक केली. घरात गेले, पहाटे 5 वाजता गेले, रात्री 12 वाजता गेले, अमक्याला पकडलं तमक्याला पकडलं. असं करत करत 15-16 लोकांना पकडलं गेलं. तर आम्हाला कॅन्टोन्मेंट पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवलं. अशी 15x15ची खोली होती. त्यात 14-15 लोक आम्ही कोंबले गेले होतो. संडास समोरच होता. रात्री बाहेर सोडत नव्हते. लघुशंकेला जायचं कुठं, मग कोपऱ्यात त्यांनी एक डबा ठेवला होता. असं करून 15 दिवस इतका छळ केला पोलिसांनी. दिवसा काही करत नव्हते. रात्री 12 नंतर एकेकाला बोलावून त्याची चौकशी, तू काय काय केलंस, कुठं कुठं काय काय केलं सांग. समोर एक हिमालय फॅक्टरी होती, अजूनही असेल. त्यातून ते बर्फाची लादी घेऊन यायची मोठी आणि त्याच्यावर आम्हाला नग्न करून बसवायचे. आणि तू काय काय केलंस सांग, हे केलंस काय, ते केलंस काय. बिचाराला गोविंद कार्यकरला तर उलटं चांगलं होतं त्यांनी नगरा अवस्थेत. पोलिसांच्या त्यावेळेला बूट नव्हते, चपला होत्या. त्या चपला पाण्यात भिजवायच्या आणि पाठीवर मांडीवरती असं तडाखा द्यायचा. ते भिजवायचं का तर उद्या कोर्टात तुम्ही दाखवाल वळ उठलेले. पण ते वळ उठवले, भिजवले म्हणजे वळ उठत नव्हते त्या चपलांचे, म्हणून ते भिजवत होते. आणि त्याला त्यांनी नाव दिलं होतं भरमाप्पा. 15 दिवस त्यांनी आम्हाला इतकं छळलं. म्हणून ते आम्ही म्हटलं की आम्हाला इथून सोडा, नाहीतर आमची रवानगी करा. शेवटी 15 दिवसानंतर आमची हिंडलगा तुरुंगात रवानगी केली. हिंडलगा तुरुंग भरलेला होता कैद्यांनी, राजकीय कैद्यांनी. म्हणून थोडे दिवस आम्हाला किल्ल्यात ठेवत. किल्ल्यामध्ये मला ते घोडे ठेवत असत हॉलमध्ये एका. ते सगळे स्वच्छ केल्याने आम्हाला तिथं ठेवलं. एक थोडे दिवस नंतर मग हिंडलगा तुरुंगात त्यांनी आमची रवानगी केली. मग खटले सुरू झाले. 15-16 खटले होते. ह्याच्या कोर्टातून ते वरच्या कोर्टात सेशन कमिट झाले. सेशन कमिटीचे न्यायाधीश होते पुरुषोत्तम मंगेशलाल नावाचे. ते देशभक्त होते मनातून, पण सरकारी नोकरी असल्यामुळं ते काही करू शकत नव्हते. पण तो त्यांच्या मनात असं होतं की ही मुलं सुटावीत. हे देशासाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि यांना शिक्षा होता कामा नये, त्या दृष्टीनं ते कायद्याची पुस्तकं रात्री 9 वाजेपर्यंत बसून चेंबरमध्ये अभ्यास करायचे. असा जवळजवळ 3-4 महिने त्यांनी अभ्यास केला वाटतं. आणि नंतर निकाल द्यायचा दिवस उजाडला
आणि त्यांनी निकाल दिला की तुम्ही सगळे निर्दोष आहात म्हणून. प्राणाची पर्वा न करता आम्हाला भीतीच नव्हती. काय जीव जातोय काय, जगतोय काय, काही झालं तरी आपण ते या गोष्टी करायच्याच असं ठामपणे आम्ही ठरवलेलं होतं. मी कोणाकडून फोन आला केला तरी मी वंदे मातरमच म्हणत असतो. आता हल्ली काय आलं, ते लोक फोन करतात आणि वंदे मातरम म्हणतात. हॅलो म्हणत नाही आहेत. स्वातंत्र्य मिळालं म्हणत नाही आम्ही, स्वातंत्र्य मिळवलं गेलं असं म्हणायचं. शाळेमध्ये कॉलेजमध्ये गेल्यानंतर असंच सांगतो आम्ही की स्वातंत्र्य मिळालं नाही, मिळवलं गेलं. त्याच्यासाठी अनेक हुतात्म्यांना आपलं बलिदान करावं लागलं, अनेक खडतर कारावास भोगावा लागला, अनेक कष्ट भोगायला लागली, तुरुंगात म्हणा, कॅन्टोन्मेंट पोलीस स्टेशनमध्ये म्हणा.